पाहुयात पुढची बातमी। तपोवनमधल्या वृक्षतोड प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। मनसे पदाधिकारी ॲडव्होकेट नितीन पंडित यांची याचिका आहे। वृक्षतोडीला स्थगिती देण्याची मागणी केली जाते। गेल्या सुनावणीमध्ये मनपा प्रशासनानं प्रतिज्ञापत्र सादर न केल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती। प्रशासनानं प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास एकतर्फी सुनावणी घेण्याची मागणी आज याचिकाकर्ते करणार आहेत। आजच्या सुनावणीमध्ये तरी महापालिकेच्या वतीनं प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं का याकडे लक्ष असणार आहे। आज मुंबई उच्च न्यायालय येथे सुनवाई आहे व मागील तारखेला वृक्ष प्राधिकरण व नाशिक महानगरपालिका व राज्य सरकार यांना प्रतिज्ञापत्र सादर करणे होते, परंतु त्यांनी ते केले नाही व आज आमच्या अंतरिम अर्जावरती याचिकेतल्या त्याच्यावरती त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करणे आहे। आणि त्याचबरोबर मान्य उच्च न्यायालय यांना आम्ही निदर्शनास आणून देणार आहे की गेल्या काही दिवसापासून कुसुमाग्रज उद्यान असेल, तपोवनमध्ये काही भाग असेल किंवा अशोका मार्ग अशा बऱ्याच ठिकाणी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोडी सुरू आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, खरं तर आज सुनावणी होणार आहे। सुनावणीमध्ये नेमकं काय घडू शकतं? मनपा प्रशासनाकडून आज तरी प्रतिज्ञापत्र सादर केलं जाईल का? कल्याणी, मागच्या काही दिवसांपासून नाशिकचं जे तपोवन परिसरातील हे वृक्षतोडी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। मागच्या तारखेला मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक महापालिका प्रशासनाला हे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेले होते। खरं तर हे वृक्षतोड कशा संदर्भात करताय, नेमकं काय कारण आहे, या सगळ्या संदर्भात एक सविस्तर जो प्रतिज्ञापत्र आहे ते देण्यासंदर्भात आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे दिलेले होते। आणि त्या अनुषंगाने आज एक महत्वाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये 39 होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। हे वृक्षतोड जे आहे ते तोडू नका किंवा वृक्षतोडीला स्थगिती द्या अशा पद्धतीची जी याचिका आहे नितीन पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे। आज नेमकं नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि जर प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही तर मुंबई उच्च न्यायालयाकडून काय निर्णय येतो खरं तर हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, काहीतरी ठोस निर्णय होतो का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी।